नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे की चॅनल्स इन मार्केट. ओके. तर या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल समजून घेतलं होतं. प्लस ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची हे पण समजून घेतलं होतं. पण चॅनलचा पार्ट मी सांगायचं विसरून गेलो होतो. त्याच्यासाठी हा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहे की चॅनल्स कसे ड्रॉ करायचे आणि चॅनल्समध्ये तुम्ही ट्रेडिंग कशी करायची किंवा चॅनल्समध्ये एंट्री कशी करायची किंवा चॅनलच्या ब्रेकआउटमध्ये तुम्ही एंट्री कशी करायची. सो हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिलं होतं. तर सपोर्ट काय असतं, तर एक अशी लेवल असते ज्या लेवलवरती मार्केट प्राईस पुन्हा येते आणि ती लेवल ब्रेक न करता मार्केट तिथून पुन्हा बाईंगला जातं. सेम एक वरच्या साईडला एक लेवल असते जे ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करते. सो प्राईस तिथपर्यंत येते आणि तिथून प्राईस मग रिव्हर्स जाते. ओके. किंवा मार्केट तिथपर्यंत येऊन पुन्हा रिव्हर्स जाते. सो एका पर्टिक्युलर रेंजमध्ये मार्केट मूव्ह करत राहतं. ओके. तो वरची झाली रेजिस्टन्स आणि खालची झाली सपोर्ट. ओके. तर हे झालं एक प्रॉपर चॅनल झाला. ओके. म्हणजे हा साईडवेज चॅनल झाला. सो चॅनलचे 3 टाईप आहेत मेन. एक म्हणजे अपट्रेंड चॅनल किंवा असेंडिंग चॅनल. दुसरं आहे डाऊन ट्रेंड चॅनल किंवा डिसेंडिंग चॅनल आणि एक आहे साईडवेज चॅनल. ओके. तर साईडवेज चॅनल म्हणजे आपलं जे साईडवेज मार्केट राहतं ज्याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये मार्केट मूव्ह होत राहतं. त्याच्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये ब्रेकआउट कसा आयडेंटिफाय करायचा ह्याचा व्हिडिओ आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आत्ता आपण फक्त पाहणार आहोत की चॅनल कसा ड्रॉ करायचा. ओके. त्याच्यानंतर चॅनलमध्ये कसं एंट्री एक्झिट करायची आणि ब्रेकआउटमध्ये कसं एंट्री एक्झिट करायची. ओके. तर अपट्रेंड चॅनल म्हणजे काय, तर प्रॉपर एक मार्केट अपट्रेंडमध्ये राहते ज्याच्यामध्ये हायर हाय आणि हायर लोज बनत राहतात. ओके. जर तुम्ही त्याच्यामध्ये लाईन ड्रॉ केल्या म्हणजे खालच्या साईडने एक ड्रॉ केली, जर तुम्ही लोअर हायला एक लाईन ड्रॉ केली आणि हायर हायला जर एक लाईन ड्रॉ केली तर त्या दोन्ही लाईन प्रॉपर एकमेकांना पॅरलल राहतात आणि मार्केट कंटिन्यू त्याच्यामध्ये मूव्ह होत राहतं. ओके. सो आपला हा जो एक चॅनल झाला त्याला म्हणतो आपण अपट्रेंड चॅनल. ओके. आणि सेम डाऊन ट्रेंड चॅनल राहतो ज्याच्यामध्ये मार्केट डाऊन ट्रेंडला खाली खाली जात असतं, ज्याच्यामध्ये अगेन सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या 2 लाईन असतात, त्याच्यामध्ये मार्केट मूव्ह होत राहतं. ओके. म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये कसं आहे, तर लोअर हायला एक लाईन ड्रॉ करा आणि लोअर लोला एक लाईन ड्रॉ करा. ओके. सो आपण आता एक एक्झाम्पल पाहू. ओके. सो हे जे आपलं एक्झाम्पल आहे हे अपट्रेंड मार्केटचं आहे. मी तुम्हाला हे ड्रॉ कसं केलं ते मी सांगतो. नॉर्मली मी कधी अशी एक लाईन घेऊन ट्रेंडिंग लाईन घेऊन हे ड्रॉ करत नाही. ओके. तर त्याच्याऐवजी मी काय करतो, तर बाय डिफॉल्ट तुम्हाला एक याच्यामध्ये एक पॅरलल चॅनलचा ऑप्शन असतो, तो तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर जिथं जास्त मॅक्झिमम ॲटलिस्ट 2 पॉईंट तरी टच झाले पाहिजे असे पॉईंट शोधा आणि तिथून तो ड्रॉ करा. ओके. सो मी जर इथं हा ड्रॉ केला. ओके. सो हा एक पॉईंट टच झाला आणि हा एक पॉईंट टच केला. ओके. आणि सेम खाली मी मॅक्झिमम जिथं टच होतं तिथंपर्यंत मी तो चॅनल ड्रॉ केला. ओके. तर हा झाला आपला असेंडिंग चॅनल किंवा अपट्रेंड चॅनल. ओके. तर तुम्ही इथं पाहू शकता या एक्झाम्पलमध्ये 15 मिनिटचे टाईम फ्रेम आहे. ओके. मार्केट इथून डाऊन ट्रेंडमध्ये आलं. ओके. आणि त्याच्यानंतर मार्केटने रिव्हर्सल जायला सुरुवात केली. सो एक प्रॉपर अपट्रेंडवाला चॅनल बनत गेला. ओके. सो मार्केट जेव्हा पण ह्या खालच्या रेजिस्टन्स सपोर्टला आलं तिथून पुन्हा मार्केट बाउन्स बॅक झालं. सेम ॲज लाईक सपोर्ट रेजिस्टन्स. ओके. किंवा आपला जो चॅनल होता हॉरिझॉन्टल चॅनल त्याच्यानुसार. ओके. सेम जेव्हा मार्केट वर गेलं तिथं तो रेजिस्टन्सला पोहोचला, तिथून मार्केट पुन्हा डाऊन आलं. सेम मार्केट सपोर्टला आलं, पुन्हा मार्केट वर गेलं. सो कंटिन्युअस या चॅनलच्या आतमध्येच मार्केटची मुवमेंट होत राहते. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही एंट्री कशी कराल किंवा तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग कसं कराल. ओके. तर तुम्हाला एक चॅनल तुम्ही आयडेंटिफाय केला. येस. त्याच्यानंतर तुम्ही समजा इथं मार्केट आलं, तुम्हाला जर एखादी इथं बुलिश कॅन्डल दिसत असेल आणि त्याला जर तुम्हाला फॉलो थ्रू कॅन्डल दिसत असेल तर तुम्ही इथे एक एंट्री घेऊ शकता. सेम तुम्ही रिव्हर्सलला इथं तुम्हाला एक बिअरिश कॅन्डल प्लस फॉलो थ्रू कॅन्डल दिसत असेल तर तुम्ही एंट्री घेऊ शकता.
ओके. जसं आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे जे रूल होते किंवा त्या चॅनलमध्ये आपण कसं ट्रेडिंग करत होतो सेम रूल इथं अप्लाय होतात. ओके. आता सेकंड काय आहे की याच्यामध्ये जर ब्रेकआउट होत असेल, दोन दोन डिरेक्शनने ब्रेकआउट होतं. एक म्हणजे हा मार्केट अपट्रेंडमध्ये आहे, सेम डिरेक्शनला तुम्हाला इथं ब्रेकआउट दिसेल. समजा इथून पण एक ब्रेकआउट होऊ शकतं किंवा खालच्या साईडने ब्रेकआउट होतं. जर इथं ब्रेकआउट झालं तर आपण म्हणू शकतो की येस, मार्केट अपट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आहे. ओके. सो तुम्ही इथं एंट्री करू शकता प्रॉपर कॅन्डल क्लोज झाल्यानंतर. किंवा मग जर खालच्या साईडने होत असेल तर याचा मिनिंग काय होतं की तुमचा ट्रेंड आता चेंज होत आहे, म्हणजे मार्केट अपट्रेंडमध्ये होतं. सो इथून मार्केट ब्रेकआउट करून एकतर साईडवेज जाऊ शकतं किंवा मग डाऊन ट्रेंडला जाऊ शकतो. सो जर तुम्हाला ब्रेकआउटमध्ये जर एंट्री करायची असेल तर त्याचे काही रूल्स आहेत किंवा ते कसं करायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगतो. ब्रेकआउटचे व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत, पण तरी मी तुम्हाला इथे सांगतो. नॉर्मली तुम्ही काय चूक करता, तर आता आपला टाईम फ्रेम कोणता आहे, तर 15 मिनिटचा टाईम फ्रेम आहे, राईट. आणि 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये मी हा एक चॅनल ड्रॉ केला आहे. ओके. चॅनल ड्रॉ केला आहे, तर मी काय करणार, जोपर्यंत 15 मिनिटची कॅन्डल क्लोज होत नाही त्या चॅनलच्या बाहेर किंवा चॅनलचा ब्रेकआउट होत नाही, तोपर्यंत मी एंट्री करणार नाही. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता, ही जी कॅन्डल होती, ओके, ही जी कॅन्डल किती किती मिनिटची कॅन्डल आहे, समजा ही 10 वाजताची कॅन्डल आहे. जर मी 5 मिनिटमध्ये जर पाहिलं तर त्याने इथं हलकासा ब्रेकआउट दिला होता. ओके. पण हा ब्रेकआउट कन्फर्म नव्हता. ओके. सो मी कधी पण ब्रेकआउट कन्फर्मेशनसाठी ज्या टाईम फ्रेममध्ये मी तो पॅटर्न ड्रॉ केला किंवा चॅनल ड्रॉ केला, त्या पॅटर्नमध्ये मी जोपर्यंत त्या पॅटर्नच्या बाहेर त्या टाईम फ्रेममध्ये कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत मी एंट्री करत नाही. सो इथं मी एंट्री नाही करणार या कॅन्डलला पण नाही, या कॅन्डलला पण नाही. पण इथं प्रॉपर क्लोज झाली आहे कॅन्डल. सो मी 15 मिनिट वेट करणार. जेव्हा पण ती कॅन्डल त्याच्या बाहेर क्लोज होईल तेव्हाच मी एंट्री करणार. कारण बरेच वेळा तुम्ही असं पाहिलं असेल की 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये कॅन्डल क्लोज होते. ओके. प्रॉपर याच्या खाली एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देते. पण जेव्हा तुम्ही 15 मिनिटला जेव्हा नोटीस कराल किंवा कारण आपला आता 15 मिनिटची टाईम फ्रेम आहे म्हणून. सो 15 मिनिटला जेव्हा तुम्ही नोटीस कराल तेव्हा तुम्ही नोटीस कराल की 15 मिनिटला इथं तुमची ॲज अ रिव्हर्सल कॅन्डल बनली आहे. ओके. किंवा रिव्हर्सल बुलिश कॅन्डल बनली आहे. सो इथं तुम्हाला फक्त खाली एक वीक दिसतो आणि इथं त्याची बॉडी दिसते आतमध्ये. आणि तुम्ही ऑलरेडी 5 मिनिटच्या बेसिसनुसार एंट्री केलेली असता आणि मग तुम्ही इथं कुठेतरी तुमचा स्टॉप लॉस असतो आणि तुमचा स्टॉप लॉस हिट व्हायला सुरुवात होतो, कारण इथून मार्केट पुन्हा रिव्हर्सल जायला स्टार्ट करतं. सो प्रॉपर ज्या टाईम फ्रेममध्ये आहात त्या टाईम फ्रेममध्ये ती कॅन्डल क्लोज होऊ द्या. ओके. तर इथं तुम्ही काय करू शकता, इथं ही कॅन्डल क्लोज झाली त्याच्यानंतर तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता आणि इथं तुम्ही स्टॉप लॉस सेट करू शकता. आता याचं टार्गेट कसं डिसाईड करायचं, तर मी नॉर्मली काय करतो, तर मी चॅनलचा एक क्लोन बनवतो. क्लोन बनवलं आणि प्रॉपर सेम चॅनल मी खाली ड्रॉ करतो. ओके. सो इथं माझी एंट्री झाली आणि हे माझं टार्गेट झालं. पण मी खूप वेळा असं करतो की समजा इथं त्याने टच केलं, जेव्हा इथं कॅन्डल टच होते तेव्हा मी ट्राय करतो की थोडंफार जवळपास मी माझा स्टॉप लॉस आणून ठेवतो, ट्रेल करून ठेवतो. कारण इथून जर मार्केट रिव्हर्सल गेलं तर माझं प्रॉफिट जाणार नाही. ओके. माझा स्टॉप लॉस हिट होईल आणि मला माझ्या अकाउंटमध्ये प्रॉफिट येईल. पण इन केस जर इथून मार्केट अजून खाली गेलं तर जे एक्स्ट्राचं प्रॉफिट आहे ते पण मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. ओके. सो सेम तुम्ही करू शकता. अजून एक गोष्ट आहे, आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल, 15 मिनिटचं तर ठीक आहे सर, पण जर 1 तासाचा टाईम फ्रेममध्ये जर आपल्याला एखादा चॅनल मिळाला, ओके, एखादा डाऊन ट्रेंड चॅनल किंवा अप ट्रेंड चॅनल आहे, तर मग 1 तास थांबायचं का? तर येस, 1 तास थांबायचं. ओके. जोपर्यंत ब्रेकआउटची कॅन्डल त्या 1 तास झाल्यानंतर जोपर्यंत त्या चॅनलच्या बाहेर क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री नाही करायची. मग तुमचा अजून क्वेश्चन असेल, पण सर त्या 1 तासामध्ये खूप सारी मुवमेंट होऊ शकते किंवा मार्केट खूप सारं खाली जाऊ शकतं, मग लेट एंट्री करून काय फायदा? व्हॅलिड क्वेश्चन आहे. मला पण आधी हा क्वेश्चन पडायचा. पण त्याच्यावरती एक सोल्युशन काय आहे, समजा आपली हे 1 तासाची टाईम फ्रेम आहे. ओके. 1 तासामध्ये
1 तासामध्ये तुमचं टार्गेट पण जेवढं तुमचं चॅनल बनलंय तेवढं तुमचं टार्गेट पण मोठं राहणार किंवा तेवढ्या मोठ्या पॉईंटचा तुमचा टार्गेट राहणार, राईट? सो जर तुमचा इथून जर ब्रेकआउट झाला, चॅनल तुमचा जर ब्रेकआउट झाला, तर जर तो त्या चॅनलच्या जवळपास जर ब्रेकआउट झाला तर वेल अँड गुड, तुम्ही एंट्री करू शकता. पण जर खूप मोठी कॅन्डल बनली तर तुम्ही काय करा, जर त्याने 50% ऑलरेडी प्रॉफिट अचीव्ह केलंय तर तुम्ही एंट्री करू नका. तर 30%च त्याने तुमचं प्रॉफिट अचीव्ह केलंय तर तुम्ही एंट्री करू शकता. म्हणजे हा आपला टार्गेट आहे, राईट? जर त्याने इथपर्यंत कॅन्डल क्लोज केली असती तर आपण एंट्री करू शकलो असतो. पण हा जो मिड आहे त्याच्या पण बाहेर जर ऑलरेडी त्याने एंट्री म्हणजे खाली आलाय तर तुम्ही मध्ये एंट्री करून काही फायदा नाही, कारण तुमचं टार्गेट एवढंच बाकी राहिले, राईट? सो इथून पुन्हा प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. सो बेटर वेट करा. मार्केट नेहमी रिटेस्ट करायला येत असतं. समजा इथून त्याने स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला तर स्ट्रॉंग ब्रेकआउट नंतर मार्केट पुन्हा एकदा रिटेस्ट करायला येतं. म्हणजे जिथून ब्रेकआउट झालाय तिथं ते पुन्हा रिटेस्ट करायला येतं. इथं एखादा पॅटर्न बनवतं डबल टॉपचा, किंवा मग इथून एखादी कॅन्डल बनवते जी रिव्हर्सलची कॅन्डल असते. त्याच्यानंतर तुम्ही इथे एंट्री करू शकता. ओके, सो याची भीती तुम्ही बाळगू नका की येस इथं स्ट्रॉंग ब्रेकआउट झाला आहे तर माझ्याकडनं ही एंट्री मिस झाली. एंट्री मिस झाली तरी पण तुम्हाला रिएंट्रीचा चान्स भेटत असतो. आणि जरी रिएंट्रीचा चान्स नाही भेटला तरी मार्केटला जाऊ दे, प्रत्येक एंट्री तुम्हाला मिळालीच पाहिजे हा अट्टहास नका पकडू, राईट? कारण योग्य वेळ आली की तुम्हाला एंट्री मिळणार आणि योग्य प्रॉफिट मिळणार. मार्केट आहे म्हणजे तुम्ही दर दिवशी उठून तुम्ही तिथं एंट्री करणं किंवा ट्रेड करणं गरजेचं आहे का, असं नाही आहे. प्रोबॅबिलिटी फार इम्पॉर्टंट असते. ओके, जसं रिस्क आणि रिवॉर्ड आहे तसं प्रोबॅबिलिटी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. ओके, आय नो हे खूप डिटेलमध्ये झालं पण हे सांगणं गरजेचं होतं. ओके, हा झाला आपला अप ट्रेंडवाला चॅनल. सेम आपला एक डाऊन ट्रेंडवाला चॅनल असतो. तर तुम्ही इथं पाहू शकता, हा आपला जो चॅनल आहे तो डाऊन ट्रेंड चॅनल आहे. ओके, तो याच्यामध्ये अगेन हा त्याच्यासाठी खालची जी लाईन आहे ती सपोर्ट ॲज अ बिहेव करते आणि वरची जी लाईन आहे ती ॲज अ रेजिस्टन्स बिहेव करते. सेम रूल इथं अप्लाय होतात. इथं ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही एंट्री करू शकता आणि इथं तुमचं स्टॉप लॉस राहील आणि एवढं तुमचं टार्गेट राहील. आता कॉमन मिस्टेक थोडंसं मी सांगतो, मी ऑलरेडी कव्हर केले असतीलच. आता एवढं सारं बोललो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी कव्हर केलं असतीलच. पण अगेन मी जो चॅनलचा जो ड्रॉ करायची जी पद्धत दाखवली तसाच तुम्ही चॅनल ड्रॉ करा. नुसती ट्रेंड लाईन घेऊन जबरदस्तीने तुम्ही चॅनल ड्रॉ करायचा प्रयत्न करू नका, कारण मग तुमचा चॅनल चुकीचा बनतो. मग तुम्ही कुठेतरी वेगळीचकडे एंट्री घेता आणि मग तुम्ही स्टॉप लॉस देऊन बसता. ओके, सो जसं मी दाखवलं तसं तुम्ही चॅनल ड्रॉ करायचा प्रयत्न करा. ओके, चॅनलच्या मध्यभागी कुठेतरी येऊन तुम्ही ट्रेडिंग करायचा प्रयत्न करू नका. ओके, जिथं जर ते सपोर्टला आलंय आणि प्रॉपर तर तिथं रिव्हर्सलची कॅन्डल बनत असेल तर तिथं तुम्ही एंट्री घ्या. ओके, पण मध्यभागी कुठेतरी जाऊन एंट्री घेऊ नका आणि मग तुम्ही स्टॉप लॉस देऊन बसू नका. ओके, त्याच्यानंतर खूप वेळा तुम्ही रिटेस्टचा वेटच नाही करत. जर ब्रेकआउट झाल्यानंतर जर तुम्ही कुठं पण एंट्री करून देता, मार्केट रिटेस्टला येतं. सो मार्केटला रिटेस्टला येऊ द्या आणि मग तुम्ही एंट्री करा. ओके, ते पण एक तुम्हाला आता त्या रिटेस्टची सायकॉलॉजी सांगू का? तर रिटेस्टला मार्केट का येतं नॉर्मली? तर मार्केट रिटेस्टला का येतं आणि मार्केट पुन्हा रिटेस्ट करून खाली का जातं याची पण एक सायकॉलॉजी आहे. समजा मार्केट इथून ब्रेकआउट झालं, राईट? मार्केट इथून समजा ब्रेकआउट झालं, इथपर्यंत आलं आणि मार्केट पुन्हा इथून रिटेस्टला गेलं. जेव्हा मार्केट स्ट्रॉंग ब्रेकआउट करतं तेव्हा कारण स्ट्रॉंग ब्रेकआउट करतं ह्याचं मिनिंग काय आहे, तर इथं सेलर जास्त ॲक्टिवेट आहेत. ओके, पण सेलर जसं ॲक्टिवेट आहेत तसं बायर पुन्हा त्या प्राईजला रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो त्याच्यामुळे मार्केट इथं रिटेस्टला येतं आणि ऑलरेडी ज्यांची ब्रेकआउटमध्ये एंट्री मिस झाली आहे त्याच्यामुळे पुन्हा इथं सेलिंग स्टार्ट होते आणि मग मार्केट पुन्हा इथून रिटेस्ट करून ब्रेकआउट करून पुन्हा डाऊन जायला स्टार्ट करतं. ओके, सो ही मार्केटची सायकॉलॉजी आहे किंवा बायर आणि सेलरची सायकॉलॉजी आहे. हे आपण हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो येस, सो हा जो कंप्लीट व्हिडिओ होता तो चॅनलबद्दल आहे. तो तुम्ही स्वतःहून बॅक टेस्टिंग करा, चॅनल ड्रॉ करून पहा, कसं चॅनलमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येईल, कुठे एंट्री घेऊ शकता, कुठे एक्झिट करू शकता, किंवा मग चॅनल ब्रेकआउटला तुम्ही कशी एंट्री कराल ह्याचं थोडंसं बॅक टेस्टिंग करा. ओके, आणि येस, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.